महत्वाची बातमी मनसेच्या गोटातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे। देशपांडे, किल्लेदार, विशाखा राऊतांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। दादर येथील पार्किंग संदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। दादर आणि मुंबईमध्ये पार्किंग संदर्भात राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून पायलट प्रोजेक्ट राबवायचा, यासाठी स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे चर्चा करत आहेत। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, अत्यंत महत्त्वाची ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक असणार आहे। काय काय चर्चा या बैठकीत होईल? नक्कीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा पार्किंगच्या संदर्भात भेट घेतली होती आणि यानंतर आता शिवतीर्थावरती खरं तर त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या सोबत खरं तर बैठकीचं आयोजन हे करण्यात आलं आणि या बैठकीमध्ये आता विशाखा राऊत असतील, त्यासोबत यशवंत किल्लेदार, संदीप देशपांडे हे पोहोचले आहेत आणि यांच्यामध्ये या सर्वच मुंबई असेल शिवाजी पार्कमध्ये ज्या पद्धतीने पार्किंगचा विषय हा ऐरणीवर होता त्या संदर्भात आता बैठकीत चर्चा होणार असल्याचं पाहायला मिळतं। त्यासोबतच खरं तर काल ज्या पद्धतीचं प्रकरण दहिसरमध्ये घडलं, शिवसेना विरुद्ध मनसेचा जो काही राडा त्या ठिकाणी झाल्याचा पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी 11 मनसेच्या कार्यकर्त्यांना खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर संदीप देशपांडे हे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले होते पोलीस स्टेशनला। त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणच्या पोलिसांसोबत सुद्धा चर्चा केली। मात्र आज या बैठकीत या संदर्भात सुद्धा चर्चा होते का संदीप देशपांडे या संदर्भातला विषय हा राज ठाकरेंसमोर ठेवतात काय सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यासोबतच राज ठाकरे या संदर्भात काय भूमिका घेतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यामुळे एकूणच या बैठकीमध्ये जे मुद्दे आहेत त्यासोबतच प्रामुख्याने दहिसरमधला जो विषय आहे मराठीचा मुद्दा आहे, कारण काल ज्या पद्धतीने संजय निरुपम यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली होती, दहिसरमध्ये एकूणच जो प्रकारचा राडा त्या ठिकाणी पाहायला मिळाला, या संदर्भात आता राज ठाकरे त्यांची काही भूमिका मांडतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अगदी जय, धन्यवाद। या सविस्तर माहितीसाठी या बैठकीकडे आपलं लक्ष असेल।